नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत. मागच्या व्हिडिओमधून आपण भूगोल या विषयाच्या पाठ क्रमांक 2 अंतर्गत हालचाली यामधील काही भाग अभ्यासला. त्या भागावरती सुरुवातीला उजळणी करून आपण त्याच पाठाचा पुढील भाग आज अभ्यासणार आहोत. मागच्या तासिकेला आपण भूकंपनाभी व अपिकेंद्र याविषयी माहिती घेतली. भूपृष्ठाखाली होणाऱ्या हालचालींमुळे मोठ्या प्रमाणात ताण निर्माण होतो व तो ताण साचत जातो. हा ताण भूकवचात ज्या ठिकाणी मोकळा होतो त्या ठिकाणी ऊर्जेचे उत्सर्जन होते. तेथे भूकंप केंद्र असते. या केंद्रास भूकंपनाभी असे म्हणतात. या केंद्रातून विविध दिशांना ऊर्जा लहरी पसरतात. या लहरी भूपृष्ठावर जेथे सर्वात प्रथम पोहोचतात तेथे भूकंपाचा धक्का सर्वात प्रथम जाणवतो. भूपृष्ठावरील अशा केंद्रास भूकंपाचे अपिकेंद्र म्हणतात. भूकंपाचे अपिकेंद्र हे भूकंपनाभीशी लंबरूप असते. भूकंप लहरींचे प्रामुख्याने 3 प्रकार पडतात: प्राथमिक लहरी, दुय्यम लहरी व भूपृष्ठ लहरी. प्राथमिक लहरी भूगर्भात ऊर्जेचे उत्सर्जन झाल्यावर सर्वप्रथम भूपृष्ठावरती येतात. या लहरी भूकंपनाभीपासून पृथ्वीच्या त्रिज्येच्या स्वरूपात सर्व दिशांना अत्यंत वेगाने प्रवास करतात. या लहरींच्या मार्गातील खडकांमधील कण लहरींच्या वहनाच्या दिशेने पुढे मागे होतात, त्यामुळे यांना पुढे मागे होणाऱ्या लहरी असेही संबोधतात. प्राथमिक लहरी घन, द्रव व वायू या 3ही प्रावरणातून प्रवास करतात. मात्र द्रवरूपातील प्रावरणातून प्रवास करताना त्यांच्या दिशेमध्ये बदल होतो. प्राथमिक लहरींमुळे भूपृष्ठावरील इमारती पुढे मागे हलतात. प्राथमिक लहरींच्या नंतर भूपृष्ठावर पोहोचणाऱ्या लहरींना दुय्यम लहरी किंवा यस लहरी म्हटले जाते. या लहरी ही नाभी केंद्रापासून सर्व दिशांना पसरतात. त्यांचा वेग प्राथमिक लहरींच्या मानाने कमी असतो. या लहरींच्या मार्गातील खडकांमधील कण लहरींच्या वहनाच्या दिशेने वर खाली होतात. या लहरी फक्त घनपदार्थातून प्रवास करतात. द्रव पदार्थात शिरल्यावर त्या द्वितीय लहरी शोषल्या जातात. या लहरींमुळे भूपृष्ठावरील इमारती वर खाली होतात. प्राथमिक लहरींपेक्षा या लहरी अधिक विध्वंसक असतात. तिसऱ्या प्रकारच्या लहरी आहेत भूपृष्ठ लहरी. प्राथमिक व दुय्यम लहरी भूपृष्ठापर्यंत येऊन पोहोचल्यानंतर भूपृष्ठ लहरींची निर्मिती होते. या लहरी भूकवचात पृथ्वीच्या परिघाच्या दिशेने प्रवास करतात. भूपृष्ठ लहरी ह्या अत्यंत विनाशकारी असतात. मित्रहो, आपण याच पाठाच्या आधीच्या भागात भूकंपमापन यंत्र बघितलेले आहे. या यंत्राद्वारे भूकंप लहरीचा आलेख काढता येतो. या आलेखाचा अभ्यास करून आपणास भूकंपाची तीव्रता कळते. आकृती 2.11 मध्ये साधे भूकंपमापन यंत्र आपण बघितलेले आहे व त्यावर तयार होणारा आलेख, त्यानुसार आपणास भूकंपाची तीव्रता कळते. सद्यस्थितीत अद्ययावत तंत्राच्या साहाय्याने आधुनिक भूकंपमापन यंत्रे तयार करण्यात आलेली आहेत, ज्याद्वारे अतिसूक्ष्म लहरी देखील आपणास मोजता येतात. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये एक छोटासा प्रयोग सांगितलेला आहे. स्प्रिंगच्या वजन काट्याच्या हुकाला पिशवी अडकवा, पिशवी खाली खेचा व सोडा आणि स्प्रिंगचे निरीक्षण करा. हा आकृती 2.13 मधील प्रयोग.
त्यानंतर आकृती 2.14 मध्ये दाखवल्याप्रमाणे दोन विद्यार्थ्यांनी मिळून जर दोरी हातामध्ये पकडली व त्यातील एका विद्यार्थ्याने दोरी वर खाली करून झटका देण्यास सुरुवात केली तर त्या दोरीस वळ्या पडतात. त्यानंतर आकृती 2.15 यामध्ये एका ताटात रांगोळी घेऊन आकृती 2.15 मध्ये दाखवल्याप्रमाणे त्या ताटाला खालतून टिचक्या मारल्यास काय होते या सर्वांचे निरीक्षण आपण केले तर आपणास असे लक्षात येते की पहिल्या प्रयोगात स्प्रिंगच्या वजन काट्याला पिशवी अडकवल्यानंतर तो स्प्रिंग खाली ओढला जातो. आपण ती पिशवी खाली ओढल्यास तो स्प्रिंग अधिक ताणला जातो आणि ती पिशवी सोडल्यानंतर त्या स्प्रिंगची त्या वजन काट्याची स्थिती पूर्ववत होते. त्यानंतर दुसऱ्या प्रयोगामध्ये दोन विद्यार्थ्यांनी एक दोरी पकडल्यास व त्यातील एका विद्यार्थ्याने तिला झटके दिल्यास ती हलवल्यास त्या दोरीला वळ्या पडतात. तर तिसऱ्या प्रयोगातील ताटातील रांगोळीला खालून टिचक्या मारल्यानंतर रांगोळी ही वरती जाऊन पुन्हा खाली येते हे आपणास लक्षात येते. वरील तिन्ही कृतीनंतर त्यांची तुलना भूकंप लहरीच्या प्रकारांशी केल्यास आपल्या असे लक्षात येईल की आकृती 2.13 मधील जो वजन काट्याचा प्रयोग आहे तो दुय्यम लहरीवरती आधारित आहे. म्हणजे दुय्यम लहरीत ज्याप्रमाणे भूपृष्ठावरील इमारती वर खाली हलतात त्याप्रमाणे या वजन काट्याला टांगलेली पिशवी वर खाली हलताना आपणास दिसते. त्यानंतर आकृती 2.14 मध्ये जो दोरीचा प्रयोग सांगितलेला आहे त्याला ज्या वळ्या निर्माण होतात, जी वलय निर्माण होतात त्या प्राथमिक लहरींच्या वरती आधारित असलेला प्रयोग आहे हे आपणास लक्षात येते. कारण त्या वळ्या पुढे मागे पलटात आणि प्राथमिक लहरीत सुद्धा खडकातील कण हे पुढे मागे सरकतात आणि भूपृष्ठावरील इमारती या पुढे मागे हलतात. त्याचप्रमाणे आकृती 2.15 यामध्ये ताटातील रांगोळीचा जो प्रयोग दिलेला आहे हा प्रयोगसुद्धा दुय्यम लहरींवरती आधारित आहे. कारण ती रांगोळी वर उडून पुन्हा खालती येते हे आपणास लक्षात येते. आता मित्रांनो, भूकंप झाल्यानंतर त्याचे काय बरे परिणाम होतात तर सर्वप्रथम जमिनीला तडे पडतात, भूमिपात होऊन दरडी कोसळतात, काही वेळा भूजलाचे मार्गही बदलतात. उदाहरणार्थ विहिरींना पाणी येते किंवा काही विहिरी कोरड्या असतील तर कोरड्या विहिरींना पाणी पुन्हा येऊ शकते. काही प्रदेश हे उंचावले जातात तर काही प्रदेश हे खचतात. सागराच्या पाण्यात त्सुनामी लाटा निर्माण होतात आणि या लाटांच्यामुळे किनारी भागात मोठी जीवित व वित्तहानी होऊ शकते. हिमाच्छादित प्रदेशात हिमकडे कोसळतात, इमारती कोसळतात, जीवित व वित्तहानी होते, वाहतुकीचे मार्ग खंडित होतात, संदेश वहन व्यवस्था ही कोलमडते. अशा प्रकारे साधारणतः भूकंपाचे 9 परिणाम आपणास जाणवतात. पृथ्वीच्या प्रावरणातून तप्त असे द्रव, घन आणि वायुरूप पदार्थ भूकंपाच्या वेळेला पृथ्वीवरती फेकले जातात. ही क्रिया म्हणजेच ज्वालामुखीचा उद्रेक होय. ही क्रिया घडताना राख, पाण्याची वाफ, अनेक प्रकारचे विषारी व ज्वलनशील वायू, तप्त द्रवातील शिलारस इत्यादी पदार्थ बाहेर फेकले जातात. भूपृष्ठावर आल्यावर
शिलारसाला लाव्हारस म्हटले जाते. आता हा जो लाव्हारस शिलारस भूपृष्ठावरती येतो त्याच्या स्वरूपावरून ज्वालामुखीचे दोन प्रकार पडतात. पहिला प्रकार केंद्रीय ज्वालामुखी, दुसरा प्रकार भेगीय ज्वालामुखी. उद्रेकाच्या वेळी शिलारस भूपृष्ठांतर्गत मोठ्या नलिकेसारख्या भागातून वर येतो. बाहेर आलेला लाव्हारस हा नलिकेच्या मुखाभोवती पसरतो. त्यामुळे शंकूच्या आकाराचे ज्वालामुखी पर्वत तयार होतात. जपानमधील फुजियामा, टांझानियातील किलिमांजारो ही केंद्रीय ज्वालामुखीची व त्यापासून तयार झालेल्या शंकू पर्वतांची उदाहरणे आहेत. आकृती 2.16चे निरीक्षण करा. 2.16 या आकृतीमध्ये ज्वालामुखीचा उद्रेक होऊन शिलारस भूपृष्ठाच्या अंतर्गत मोठ्या नलिकेतून बाहेर पडत आहे आणि तो भोवती शंकूकार आकारात जमत आहे आणि त्यापासून पर्वताची निर्मिती झालेली आहे. दुसऱ्या ज्वालामुखीचा प्रकार आहे भेगीय ज्वालामुखी. ज्वालामुखीचा उद्रेक होताना लाव्हारस ज्यावेळी एखाद्या नलिकेऐवजी अनेक तडांमधून जमिनीला पडलेल्या भेगांच्या मधून बाहेर पडतो त्याला भेगीय ज्वालामुखी असे म्हणतात. ज्वालामुखी उद्रेकातून बाहेर पडणारे पदार्थ तडांच्या दोन्ही बाजूस पसरतात. त्यामुळे ज्वालामुखीय पठारे तयार होतात. भारतातील दख्खनचे पठार अशाच पद्धतीने ज्वालामुखीमुळे तयार झालेले आहे. आकृती 2.17 मध्ये भेगीय ज्वालामुखी आणि त्यापासून सर्वत्र पसरलेला लाव्हारस आपणास दिसत आहे. मित्रहो, उद्रेकाच्या कालावधीनुसार ज्वालामुखीचे एकूण 3 प्रकार पडतात. पहिला प्रकार जागृत ज्वालामुखी, दुसरा प्रकार सुप्त ज्वालामुखी आणि तिसरा प्रकार मृत ज्वालामुखी. वर्तमानात वारंवार उद्रेक होत असतो असा ज्वालामुखी म्हणजे जागृत ज्वालामुखी होय. उदाहरणार्थ जपानचा फुजियामा व भूमध्य सागरातील स्ट्रांबोली. काही काळासाठी शांत असलेला व पुन्हा कधीतरी एकदम जागृत होणारा जो ज्वालामुखी असतो त्याला सुप्त किंवा निद्रिस्त ज्वालामुखी असे म्हणतात. उदाहरणार्थ इटलीतील व्हेसुव्हियस, अलास्कातील काटिमाई, भारतातील बॅरन बेट. ज्या भागातून दीर्घकाळ उद्रेक झालेला नाही व भविष्यात असा उद्रेक होण्याची शक्यताही नाही अशा ज्वालामुखीला मृत ज्वालामुखी म्हणतात. उदाहरणार्थ टांझानियातील किलिमांजारो. मित्रांनो, तुम्हाला पुढे नकाशावर आधारित काही प्रश्न दिलेले आहेत. हे सर्व प्रश्न तुम्हाला आकृती 2.18चे वाचन करून त्याचसोबत पृथ्वीगोल आणि जगाच्या प्राकृतिक नकाशाचा आधार घेऊन सोडवायचे आहेत. मित्रहो, तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवरती जगाचा नकाशा दिलेला आहे. या नकाशाच्या वरून तुम्हाला काही प्रश्नांची उत्तरे शोधायची आहेत. पहिला प्रश्न आहे, नकाशातील भूपट्ट सीमांचे निरीक्षण करून भूपट्टांची नावे लिहा. मग या नकाशात तुम्हाला कोणते भूपट्ट दिसत आहेत? साधारणतः हिरव्या अक्षरामध्ये भूपट्टांची नावे दिलेली आहेत. हे बघा, या ठिकाणी पॅसिफिक भूपट्ट आहे. त्यानंतर इथे उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका हे भूपट्ट आहेत.
आफ्रिका भूपट्ट आहे, भारत ऑस्ट्रेलिया भूपट्ट आहे. अशा प्रकारे तुम्ही जर नकाशामध्ये व्यवस्थित पद्धतीने निरीक्षण केलं, शोधलं, तर तुमच्या असं लक्षात येईल की 7 प्रमुख भूपट्ट आहेत आणि त्याबरोबर काही इतर भूपट्ट आहेत. प्रमुख भूपट्ट कोणते? तर पॅसिफिक भूपट्ट, उत्तर अमेरिका भूपट्ट, दक्षिण अमेरिका भूपट्ट, युरेशिया भूपट्ट, आफ्रिका भूपट्ट, अंटार्क्टिका भूपट्ट, भारत ऑस्ट्रेलिया भूपट्ट. त्याचबरोबर काही इतर भूपट्टसुद्धा तुम्हाला या नकाशात दिसतील, जसे की कॅरिबियन भूपट्ट, कोकोस भूपट्ट, नाझका भूपट्ट, स्कोशिया भूपट्ट, सोमाली भूपट्ट आणि अरेबिया भूपट्ट. अशी काही प्रमुख व इतर भूपट्टांची नावं या नकाशाच्या माध्यमातून तुम्हाला शोधता येतील. दुसरा प्रश्न आहे, दक्षिण व उत्तर अमेरिकेतील भूकंपाचे क्षेत्र खंडाच्या कोणत्या बाजूला आहे? प्रश्न नीट ऐका. दक्षिण व उत्तर अमेरिकेतील भूकंपाचे क्षेत्र खंडाच्या कोणत्या बाजूला आहे? तुम्ही जर नकाशा बघितला आणि नकाशाची सूची बघितली तर या सूचीत तुम्हाला लाल रंगाच्या डॉटमध्ये बघा भूकंप क्षेत्र दाखवण्यात आलेलं आहे. मग आपला प्रश्न आहे, दक्षिण व उत्तर अमेरिकेतील भूकंपाचे क्षेत्र खंडाच्या कोणत्या बाजूला आहे? तर त्याचं उत्तर आहे खंडाच्या पश्चिम बाजूला साधारणत हे भूकंपाचे क्षेत्र आहे. हे क्षेत्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. या ठिकाणी लाल डॉटच्या माध्यमातून हे भूकंपाचं क्षेत्र दाखवलेलं आहे. त्याचबरोबर त्याला जोडून दुसरा प्रश्न असा आहे की तेथे कोणते पर्वतीय प्रदेश आहेत? तर त्या ठिकाणी खंडाच्या पश्चिम बाजूस म्हणजे उत्तर अमेरिकेत भूकंपाच्या क्षेत्राजवळ पॅसिफिक पर्वतीय प्रदेश आणि दक्षिण अमेरिकेत भूकंपाच्या क्षेत्राजवळ अँडीज पर्वतीय प्रदेश आहेत. प्रश्न क्रमांक 3 आहे, आशिया खंडात भूकंप प्रवण क्षेत्र कोणत्या पर्वतीय प्रदेशात आहे? मग तुम्हाला आशिया खंड आधी शोधावा लागेल. आशिया खंड हा तुमच्या समोर तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनवरती दिसतोय मित्रांनो. हा इथं या आशिया खंडाच्या मध्ये भूकंप प्रवण क्षेत्र कोणत्या पर्वतीय प्रदेशात आहे असा त्यांचा प्रश्न आहे. मग हे भूकंप प्रवण क्षेत्र या ठिकाणी आपल्याला पुन्हा लाल डॉटच्या माध्यमातून दाखवण्यात आलेला आहे आणि हा भाग साधारणत हिमालय पर्वतीय प्रदेशात येतो. भारताच्या उत्तरेला हा भाग आहे. म्हणजेच आशिया खंडात भूकंप क्षेत्र हे हिमालय पर्वतीय क्षेत्रामध्ये आहे. पुढचा प्रश्न आहे, आफ्रिका खंडात ज्वालामुखी कोणत्या प्रदेशात एकवटलेले आहेत आणि त्याचे कारण काय? मग तुम्हाला आफ्रिका खंड आधी बघावा लागेल. आफ्रिका खंडामध्ये हा इथे आफ्रिका खंड आहे. या आफ्रिका खंडामध्ये
ज्वालामुखी कोणत्या प्रदेशात एकवटलेले आहेत आणि त्याचं कारण काय? मग ज्वालामुखी तुम्हाला याच नकाशामध्ये लाल त्रिकोणाच्या साहाय्याने दाखवण्यात आलेले आहेत. तुम्ही जर बघितलं तर तुमच्या असं लक्षात येईल, तुम्ही नकाशाचं व्यवस्थित निरीक्षण केलं तर आफ्रिका खंडात ज्वालामुखी पूर्वेकडील पर्वतीय प्रदेशात एकवटलेले आहेत. आणि का बरं तेथे एकवटलेले आहेत? तर ज्या ठिकाणी मी लाल वर्तुळ केलेलं आहे त्या ठिकाणीच तुमच्या असं लक्षात येईल की सोमाली भूपट्ट तेथे आहे. या भागात सोमाली भूपट्ट असल्यामुळे या ठिकाणी ज्वालामुखी एकवटलेले आहेत. तसंच पुढचा प्रश्न आहे, भूकंप क्षेत्र, ज्वालामुखी यांचं वितरण आणि भूपट्ट सीमा यांचा काय बरं संबंध आहे? तुम्ही पूर्ण नकाशाचं व्यवस्थित निरीक्षण केलं तर भूकंप क्षेत्र व ज्वालामुखीचे वितरण प्रामुख्याने भूपट्टांच्या सीमावर्ती भागात झालेलं आपल्या लक्षात येतं. अशा प्रकारे भूकंप क्षेत्र, ज्वालामुखीचे वितरण आणि भूपट्ट यांचा सहसंबंध आपणास या ठिकाणी जोडता येतो. या नकाशाच्या निरीक्षणावरून तुमच्या असे लक्षात येईल की भूपट्ट सीमांचा भूकंप क्षेत्र व ज्वालामुखी क्षेत्र यांच्याशी थेट संबंध आहे. बहुतेक ज्वालामुखी हे या सीमांवरती आहेत. त्याचप्रमाणे भूकंप क्षेत्राचा विस्तारही या सीमावर्ती भागामध्ये झालेला दिसून येतो. भूपट्ट सीमांच्या ज्या भागात भूप्रदेश भूकवचाच्या आत जातो त्या ठिकाणी भूपट्ट ऱ्हास पावतात. अशा सीमांना भूपट्ट ऱ्हास सीमा म्हणतात. ज्या सीमांच्या क्षेत्रात नवीन भूपृष्ठ आकाराला येत असतात अशा सीमांना भूपृष्ठ निर्मिती सीमा म्हणतात. या दोन्ही क्रिया भूकवचात सतत सुरू असतात. मित्रांनो, आपण ज्वालामुखीचे 2 प्रकार बघितले, केंद्रीय ज्वालामुखी व भेगीय ज्वालामुखी. मग या ज्वालामुखींचे परिणाम साधारणतः ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे जीवित व वित्तहानी होत असते. महासागरातील ज्वालामुखींच्यामुळे काही वेळेस सुनामी लाटा निर्माण होतात. ज्वालामुखीतून बाहेर पडणारी धूळ, धूर, राख, वायू, पाण्याची वाफ इत्यादी घटक दीर्घकाळ वातावरणात राहतात. त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडते. ज्वालामुखीच्या राखेमुळे जमीन सुपीक बनते. लाव्हारसामुळे अनेक प्रकारची खनिजे भूपृष्ठाजवळ उपलब्ध होऊ शकतात. ज्वालामुखींच्या उद्रेकामुळे नवभूमी निर्माण होते किंवा एखादे बेट नष्टही होऊ शकते. मृत ज्वालामुखीच्या मुखाशी पावसाचे पाणी जमा होऊन सरोवरे सुद्धा निर्माण होतात. आपल्या भारतामध्ये मुख्य भूमीच्या आग्नेय दिशेला बंगालचा उपसागर आहे. त्या बंगालच्या उपसागरामध्ये अंदमान आणि निकोबार बेटांचा समूह आहे. या समूहातील बॅरन बेटावर भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखीचे क्षेत्र आहे. हा ज्वालामुखी गेली कित्येक वर्ष सुप्त अवस्थेत होता, परंतु फेब्रुवारी 2017 पासून या ज्वालामुखीचा उद्रेक होत आहे. या उद्रेकातून प्रामुख्याने धूळ, धूर आणि चिखल बाहेर पडत असून काही प्रमाणात लाव्हारससुद्धा बाहेर पडत आहे. खाली तुम्हाला भूकंपाचे परिणाम म्हणून काही आकृती दिलेली आहे. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात इमारतींची नासधूस तुम्हाला दिसत आहे. तर दुसऱ्या छायाचित्रात ज्वालामुखीमुळे तयार झालेले लाव्हाचे थर दिसत आहेत. मित्रांनो, आपण आज नकाशावर आधारित जे प्रश्नांची उत्तरं शोधली ते प्रश्न आणि उत्तरं तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहायचे आहेत. हा पाठ एक वेळ पुन्हा वाचायचा आणि काही शंका असल्यास तुम्ही आम्हाला त्या विचारायच्या. तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असल्यास या व्हिडिओला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.